हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू एस आर जे टेक्निकल यूट्यूब चॅनल. प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये आपण युनिट नंबर 2 मेजरमेंट ऑफ व्होल्टेज अँड करंट हा युनिट कवर केलेला आहे. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ए सी व्होल्टमीटर, रेक्टिफायर टाईप, हाफ वेव्ह अँड फुल वेव्ह, ओहम मीटर, सिरीज अँड शंट आणि क्लॅम्प ऑन मीटर हा टॉपिक आपण कवर केला होता, जो युनिट नंबर 2च्या शेवटचा टॉपिक होता. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत युनिट नंबर 3ला. मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर हा युनिट 11 मार्क्ससाठी आहे MSBTच्या एक्झामसाठी. युनिट नंबर 3 मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. ओके, युनिट नंबर 2 काय होता? मेजरमेंट ऑफ व्होल्टेज अँड करंट. आता युनिट नंबर 3 काय आहे? मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. Okay, so let us start unit number 3, measurement of electric power. Measurement of electric power. Okay, युनिट नंबर 3 मध्ये आपल्याला सिलेबस टॉपिक असे असणार आहेत जे आपल्याला कव्हर करायचे आहेत. डायनामोमीटर टाईप वॅटमीटर. ओके, डायनामोमीटर टाईप वॅटमीटर, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. डायनामोमीटर टाईप वॅटमीटर काय असतो, त्याची बांधणी कशी आहे, त्याचं कार्यप्रणाली कशी आहे, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग हे आपल्याला पाहायचं आहे. रेंज, मल्टिप्लाइंग फॅक्टर अँड एक्सटेन्शन ऑफ रेंज. ओके, रेंज, मल्टिप्लाइंग फॅक्टर अँड एक्सटेन्शन ऑफ रेंज. एरर्स अँड कॉम्पेन्सेशन. एरर्स अँड कॉम्पेन्सेशन. ओके, ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट. ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट. 1, 2 अँड 3 वॅटमीटर मेथड. 1, 2 and 3 wattmeter method. Effect of power factor on wattmeter reading in 2 wattmeter method. Okay, effect of power factor. पॉवर फॅक्टरचा काय परिणाम आहे ऑन वॅटमीटर, वॅटमीटरवरती, वॅटमीटरच्या रिडिंगवरती इन 2 वॅटमीटर मेथड. ओके, मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर, 4 क्वाड्रंट मीटर अँड फेज सिक्वेन्स. ओके, 4 क्वाड्रंट मीटर अँड फेज सिक्वेन्स हे टॉपिक आपल्याला सिलेबस टॉपिक कव्हर करायचे आहेत युनिट नंबर 3 मध्ये, जो MSBTच्या एक्झामसाठी 11 मार्कला विचारतील. ओके, चला तर मग सुरुवात करूया. डायनामोमीटर टाईप वॅटमीटर. ओके, सर्वप्रथम आपण इंट्रोडक्शन पाहूयात. ओके, इंट्रोडक्शन. पॉवर मेजरमेंट इज इम्पॉर्टंट इन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम. ओके, पॉवर मेजरमेंट करणे हे अतिशय महत्त्वाचं आहे इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टममध्ये. द ॲक्टिव्ह, reactive and apparent power measurement is done to analyze the electricity consumption pattern of utility. ओके, युटिलिटी जो आहे, जो एनर्जी कन्झम्पशन करतोय, जो लोड असेल, लोड एंड असेल, जो की एनर्जी कन्झम्पशन करतोय, त्याचा अनालिसिस करायचं आहे. ओके, कशाने? द ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह अँड अपॅरंट पॉवर मेजरमेंट. ओके, ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर आणि अपॅरंट पॉवर मेजरमेंट करून. ओके, for reactive power management, power measurement is important. For reactive power management, reactive power जी असते ती मॅनेजमेंट करण्यासाठी पॉवर मेजरमेंट करणे गरजेचं आहे. ओके, ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह अँड अपॅरंट पॉवर हे लक्षात ठेवा. In this chapter, the power measuring meter, that is wattmeter instrument, is discussed in detail. In this chapter, द पॉवर मेजरिंग मीटर म्हणजे पॉवर ज्या मीटरने आपण मेजर करणार आहोत, मोजणार आहोत, तो मीटर कोण असणार आहे? वॅटमीटर. ओके, वॅटमीटर इन्स्ट्रुमेंट उपकरण आहे. इज डिस्कस्ड इन डिटेल्स. ह्या युनिटमध्ये, ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला वॅटमीटरविषयी, वॅटमीटर या उपकरणाविषयी डिटेलमध्ये डिस्कशन करायचं आहे, डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. इट कवर्स कन्स्ट्रक्शनल डिटेल्स, डेरिवेशन ऑफ टॉर्क इक्वेशन, एरर्स अँड कॉम्पेन्सेशन. ओके, different methods of three-phase active and reactive power measurement. Different methods of three-phase active and reactive power measurement by wattmeter are discussed with respect phasor diagram and derivations. Different methods, वेगवेगळ्या पद्धती of म्हणजे चे थ्री फेज ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती बाय वॅटमीटर, वॅटमीटरने. ओके, थ्री फेज ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती are discussed with respect phasor diagram and derivations. Numerical based on 1 wattmeter, 2 wattmeter and 3 wattmeter
are covered. Okay, numerical based on 1 wattmeter paddhati, 2 wattmeter paddhati and 3 wattmeter paddhati are covered. Okay, these are the different methods to measure active and reactive power in three phase power. Okay, other related equipment like maximum demand indicator, 4 quadrant meter, phase sequence indicator are discussed. ओके, अदर याच्याशी संबंधित वॅटमीटरशी संबंधित आणि काय काय उपकरण आहेत, इक्विपमेंट आहेत, लाईक मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर, 4 क्वाड्रंट मीटर, फेज सिक्वेन्स इंडिकेटर आर डिस्कस्ड. ओके, so before starting dynamometer type wattmeter we have to know balanced and unbalanced load. ओके, डायनामोमीटर टाईप वॅटमीटरला ॲक्च्युली सुरुवात करण्या अगोदर आपल्याला बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड लोड म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. इन MSBT समर 17 एक्झाम द क्वेश्चन इज आस्क्ड डिफाइन बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड लोड इन अ 3 फेज सर्किट. ओके, 3 फेज सर्किटमधला बॅलन्स्ड संतुलित, अनबॅलन्स्ड असंतुलित. ओके, लोड. ठीक आहे, डिफाइन बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड लोड in a 3 phase circuit. In MSBT summer 17 exam the question is asked for 2 marks. So let us see balanced load म्हणजेच काय, संतुलित लोड, balanced load when all the impedances of 3 phases are equal in magnitude. Okay, when all the impedances of 3 phases are equal in magnitude, magnitude म्हणजे पातळी. ओके, लेवल, magnitude. Okay, and of same nature then load is said to be balanced. Okay, when all the impedances म्हणजे अवरोधक. Okay, impedances म्हणजे अवरोधक. when all the impedances of 3 phases are equal in magnitude and of same nature then load is said to be balanced. Okay, लक्षात येते का पहा, when all the impedances of 3 phases, 3 phase सिस्टमचे impedances आर इक्वल असायला पाहिजेत. आर वाय बी हे आपले 3 फेजेस सिस्टम आहेत. या 3 फेजेसमधील इम्पिडन्सेस आर इक्वल पाहिजेत. ओके, इक्वल पाहिजेत. इन मॅग्निट्यूडमध्ये इक्वल पाहिजेत. अँड ऑफ सेम नेचर, त्यांचा सेम नेचर हवा. ओके, म्हणजे तिन्ही पेजचे वेवफॉर्मचे नेचर कसे पाहिजेत, साइन वेवमध्ये पाहिजेत. ओके, आर इक्वल इन मॅग्निट्यूड अँड ऑफ सेम नेचर देन लोड इज सेड टू बी बॅलन्स्ड. अशा वेळी आपण काय म्हणायचं, लोड बॅलन्स्ड आहे. इन सच केस द करंट ड्रॉन बाय ऑल फेजेस अँड इक्वल इन मॅग्निट्यूड अँड डिस्प्लेस्ड इन स्पेस बाय 120 डिग्री विथ रिस्पेक्ट टू इच अदर. ओके, 3 फेज हे एकमेकांपासून 120 अंशात, 120 कोणामध्ये काय केलेलं आहेत, एकमेकांपासून डिस्प्लेस केलेलं आहेत. ओके, डिस्प्लेस्ड म्हणजे एकमेकांपासून दूर आहेत 120 डिग्रीने. आर फेज ही वाय फेजला 120 डिग्रीने डिस्प्लेस केलेले असेल, वाय फेज ही बी फेजला 120 अंशात डिस्प्लेस केले असेल आणि बी फेज ही पुन्हा आर फेजला 120 अंशात कोणात काय केलं असणार आहे, डिस्प्लेस केलेलं असणार आहे. इन सच केस द करंट ड्रॉन बाय ऑल फेजेस अँड इक्वल इन मॅग्निट्यूड अँड डिस्प्लेस्ड इन स्पेस बाय 120 डिग्री विथ रिस्पेक्ट टू इच अदर. all phase voltages are of same magnitude and displaced in space by 120 degree with respect to each other. Power consumed by each phase is same. Okay, power consumed by each phase is same. This is the balanced load. Okay, balanced load मध्ये कंडिशन काय काय असतात पहा, मॅग्निट्यूड तिन्ही फेजचे मॅग्निट्यूड सेम असतात, इक्वल असतात. ओके, अशा 3 फेज सिस्टमला आपण काय म्हणतो, बॅलन्स्ड लोड. ओके, ठीक आहे. त्याचबरोबर तिन्ही फेज काय असतात, एकमेकाला 120 अंशाच्या कोनात डिस्प्लेस केलेला असतात. ठीक आहे, ह्या कंडिशन्स ज्यावेळी असतात अशा लोडला आपण काय म्हणायचं, बॅलन्स्ड लोड. ओके, अनबॅलन्स्ड लोड. आता अनबॅलन्स्ड म्हणजे असंतुलित लोड. ओके, व्हेन ऑल द इम्पिडन्सेस ऑफ 3 फेजेस आर नॉट इक्वल इन मॅग्निट्यूड. ओके, 3 फेजेसचे इम्पिडन्सेस इक्वली मॅग्निट्यूडमध्ये नसतात. मॅग्निट्यूड म्हणजे त्यांची लेवल. समजा एका फेजची लेवल 220 व्होल्टेज आहे, दुसऱ्या फेजची लेवल 220 आहे, तिसऱ्या फेजची पण लेवल काय, मॅग्निट्यूड काय, 220 व्होल्टेज आहे. तर अशा लोडला आपण काय म्हणतो, बॅलन्स लोड. परंतु एका फेजची 220 आहे,
दुसऱ्या फेजची 220 व्होल्टेज आहे, पण तिसऱ्या फेजची काय आहे 110 व्होल्टेज आहे. म्हणजेच काय, तिन्ही फेज एकमेकाला एका मॅग्निट्यूडमध्ये नाहीत. ओके, अशा लोडला आपण काय म्हणायचं आहे, अनबॅलन्स्ड लोड. वेन ऑल द फेजेस ऑफ थ्री फेज when all the impedances of three phases are not equal in magnitude and of different nature, then load is said to be unbalanced. In such cases, the phase current differ in magnitude with respect to each other. In such cases, the phase current जो काय फेज करंट असणार आहे तो काय असणार आहे, डिफर असणार आहे, वेगळा असणार आहे इन मॅग्निट्यूड विथ रिस्पेक्ट टू इच अदर अँड आर नॉट डिस्प्लेस्ड इन स्पेस बाय 120 डिग्री. ओके, फेज करंट जो असेल तो वेगवेगळा असेल आणि प्रत्येक फेज ही 120 अंशाच्या कोनात एकमेकांपासून डिस्प्लेस केलेली नसणार आहे. ओके, विथ रिस्पेक्ट टू इच अदर. द फेज व्होल्टेज ऑल्सो डिफरंट इन मॅग्निट्यूड. जो काही फेज व्होल्टेज असेल तोही काय असेल, वेगळा असेल. द पॉवर ऑफ इच फेज इज नॉट सेम. म्हणून प्रत्येक फेजची पॉवर काय असेल, वेगळी असेल. द पॉवर ऑफ इच फेज इज नॉट सेम. ओके, सेम नसणार आहे. अशा लोडला आपण काय म्हणायचं, अनबॅलन्स्ड लोड. पहा, बॅलन्स लोड आणि अनबॅलन्स लोडमध्ये काय फरक आहे. सेम फेज सिक्वेन्स असायला हवा. ओके, त्याचबरोबर इम्पेडन्सेस तिन्ही फेजचे एक असायला हवेत. तिन्ही फेज एकमेकांपासून 120 अंशाच्या कोनात 120 डिग्रीने डिस्प्लेसला असायला पाहिजेत. ओके, पॉवर कन्झम्पशन बाय इच फेज सेम असायला हवं. ओके, ठीक आहे. अशा लोडला आपण काय म्हणतो, बॅलन्स लोड. ओके, अनबॅलन्स लोड त्याच्या विरुद्ध. Then we will going to start actually syllabus topic, dynamometer type wattmeter construction and working. Syllabus topic number 3.1, dynamometer type wattmeter construction and working. 3.1.1, construction of dynamometer type wattmeter and its working. This is the IMP question in MSBT exam. For many time asked this question. Winter 13, winter 14, summer 15, winter 15, summer 16, summer 17, winter 17. Okay, the question is, with a neat diagram explain constructional details of dynamometer type wattmeter. Okay, with a neat diagram explain constructional details of dynamometer type wattmeter. The question is asked for MSBT exam, winter 13, winter 14, 8 marks, summer 16, summer 17, winter 17 for 4 marks. Okay, question number 3.1.2, draw a neat sketch of dynamometer type wattmeter for measurement of single phase power, label it. Okay, draw a neat sketch of dynamometer type wattmeter for measurement of single phase, one phase power, label it. ओके, ड्रॉ करायचं आणि लेबल करायचं. ठीक आहे, फिगर नंबर 1 पाहूया आपण. कन्स्ट्रक्शन आहे A1, इलेक्ट्रो डायनामोमीटर टाईप वॅटमीटर कन्स्ट्रक्शनल पार्ट्स. ओके, कन्स्ट्रक्शनल पार्ट्स इथे लेबल दिलेले आहेत. M म्हणजे मूव्हिंग कॉईल असेल, FF म्हणजे फिक्स्ड कॉईल, S म्हणजे स्प्रिंग, L डॅश म्हणजे लीड्स फॉर करंट, P म्हणजे पॉइंटर. ओके, हा तुमचा कन्स्ट्रक्शनल डायग्राम दिलेला आहे. ठीक आहे, त्याचबरोबर इथे आपण बघू शकतो स्केमॅटिक डायग्राम हा तुमचा आहे तो वॅटमीटरचा सिम्बॉल आहे. फिगर बी, फिगर ए कन्स्ट्रक्शन ऑफ वॅटमीटर, इलेक्ट्रोडायनामोमीटर टाइप वॅटमीटर, and this is the symbol. Figure B shows the symbol. Okay, and this is the actual schematic diagram of electrodynamometer type wattmeter. Okay, M stands for moving coil, F stands for fixed coil. There are two coils in electrodynamic type wattmeter. One is a moving coil, another is a fixed coil. The fixed coil is divided in two parts. Okay, S spring, S असेल ती स्प्रिंग असेल. ओके, नेक्स्ट L डॅश लीड्स फॉर करंट, लीड्स फॉर करंट इथे आहे पहा. L डॅश लीड्स फॉर करंट. ओके, P पॉइंटर. ओके, P जो असेल तुमचा पॉइंटर असेल, इथे आहे, पुन्हा इथे पण आहे, सेम डायग्राम आहे. ओके, P पॉइंटर असेल. ठीक आहे, त्याचबरोबर फिगर डी सर्किट डायग्राम दाखवलेली आहे. फिगर डी सर्किट डायग्राम दाखवलेले आहे. ठीक आहे, we have seen the constructional diagram figure A and the symbol is figure B. There is a MLCV main line.
okay, main line point and current and voltage point, okay, C and V, sorry, common and voltage point, M, C, these are the points is always join, okay, always join to each other. L goes to the load side and V goes to the neutral side of the supply, okay. This is the symbol, keep in mind, this is the symbol of wattmeter, and this is the schematic diagram, okay, and this is circuit diagram. FF stands for current coil, M is the pressure coil or voltage coil. Okay, this is a wattmeter box. In the laboratory, W written on the dial gauge. This is wattmeter box. Okay. Here, here are some many questions about wattmeter. Question number 3.1.3. Give the function of PC means pressure coil, CC means current coil, pointer. Okay, pressure coil, current coil आणि pointerचं फंक्शन सांगा. ओके, आणि फोर्थ आहे स्प्रिंग इन डायनामोमीटर टाइप वॅटमीटर. ठीक आहे, ड्रॉ अ स्केच ऑफ डायनामोमीटर टाइप वॅटमीटर फॉर मेजरमेंट ऑफ पॉवर इन सिंगल फेज मेजरमेंट. ड्रॉ कन्स्ट्रक्शनल फीचर्स ऑफ डायनामोमीटर टाइप वॅटमीटर फॉर सिंगल फेज पॉवर मेजरमेंट अँड लेबल देम. वॅटमीटर, ओके, वॅटमीटर डेफिनेशन दिलेले आहे. वॅटमीटर्स आर यूज्ड फॉर मेजरिंग इलेक्ट्रिकल पॉवर. फॉलोइंग आर टाइप ऑफ वॅटमीटर. ओके, वॅटमीटरचं फंक्शन आहे, वॅटमीटर्स आर यूज्ड फॉर मेजरिंग इलेक्ट्रिकल पॉवर. इलेक्ट्रिकल पॉवर मेजरमेंट करण्यासाठी वॅटमीटर हे उपकरण आपल्याला वापरावं लागतं. ठीक आहे, वॅटमीटरचे 3 प्रकार आहेत. इलेक्ट्रोडायनोमीटर टाईप वॅटमीटर, सेकंड आहे तो इंडक्शन टाईप, थर्ड आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक टाईप. ओके, इलेक्ट्रोडायनोमीटर टाईप वॅटमीटर अँड इंडक्शन टाईप वॅटमीटर, इलेक्ट्रोस्टॅटिक टाईप वॅटमीटर. दीज आर दी 3 types of wattmeter. Okay, we have seen here electrodynamometer type wattmeter. Okay, these are similar in construction and design as dynamometer, ammeter and voltmeter. The only difference is in connection of the 2 coils. Okay, जरी डायनामोमीटर टाईप वॅटमीटर हा शब्द वेगळा वाटत असला तरी ॲमीटर आणि व्होल्टमीटर यांच्यासारखेच यांचं कनेक्शन आहे, परंतु ओनली डिफरन्स इज इन कनेक्शन ऑफ द 2 कॉइल्स. ओके, कन्स्ट्रक्शन सेम असला तरी कनेक्शनमध्ये थोडा फरक आहे 2 कॉइलच्या. ओके, वर्किंग प्रिन्सिपल. इंटरॅक्शन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स बिटवीन 2 कॉइल्स प्रोड्युसेस अ फोर्स ऑन मुव्हिंग कॉइल. इंटरॅक्शन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, इंटरॅक्शन. ओके, इंटरॅक्शन म्हणजे एकमेकात आकर्षण. ओके, ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्सचं एकमेकात एक प्रकारचं अट्रॅक्शन म्हणूया आपण. इंटरॅक्शन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स बिटवीन 2 कॉइल्स प्रोड्युसेस अ फोर्स. ओके, ऑन मुव्हिंग कॉइल, मुव्हिंग कॉइलवरती काय होणार आहे, फोर्स क्रिएट होईल. ठीक आहे. कंस्ट्रक्शन ऑफ डायनामोमीटर टाईप वॅटमीटर. कंस्ट्रक्शन ऑफ डायनामोमीटर टाईप वॅटमीटर. द कंस्ट्रक्शनल डिटेल्स are shown in figure 3.1.1. There are 2 coils, fixed coil F and moving coil M. Okay, the fixed coil carries the current of the circuit. The fixed coil carries the current of the circuit. This coil is divided into 2 halves FF. Okay, करंट कॉईल जी असेल ती करंट कॅरी करणार आहे सर्किटमधील, आणि ती कॉईल 2 कॉईलमध्ये विभागली गेलेली आहे F and F मध्ये. जर आपण पूर्वीची डायग्राम जर पाहिली तर त्याच्यात दिसून येईल. ओके, इकडे पहा, करंट कॉईल जी 2 ह्याच्यामध्ये विभागली गेलेली आहे F, आणि त्याचं नाव आहे F आणि F मध्ये. ओके, ठीक आहे. द फिक्स्ड कॉईल इज वाउंड विथ हेवी वायर. द फिक्स्ड कॉईल इज वाउंड with heavy wire and it is stranded to avoid eddy current loss in conductors. The fixed coil is designated as current coil. Its 2 terminals are taken out as M and L on the meter. Okay, the moving M coil is mounted on pivoted spindle and it is placed between the 2 halves of the fixed coil. Okay, जी मूव्हिंग कॉईल आहे ती स्पिंडलवरती पिवोट केलेले आहे, अधांतरी ठेवलेले आहे. ओके, आणि ती प्लेस केलेली आहे कुठे, बिटवीन दोघांच्या मध्ये
टू हाफ्स ऑफ द फिक्स्ड कॉईल. फिक्स्ड कॉईलच्या दोन हाफ कॉईलच्या मध्ये मूव्हिंग कॉईल तुमची काय केलेली आहे, स्पिंडलवरती पिवटद्वारे अधांतरी माउंट केलेली आहे. ओके. द मूव्हिंग कॉईल इज कनेक्टेड इन पॅरलल टू द सप्लाय. ओके. जी मूव्हिंग कॉईल असेल त्यालाच आपण प्रेशर कॉईल सुद्धा म्हणतो, PP. ओके. मूव्हिंग कॉईल इज कनेक्टेड इन पॅरलल टू द सप्लाय अँड it carries current proportional to the supply voltage. Okay, and it carries current proportional to the supply voltage. Okay, moving coil जी असेल ती सप्लायच्या समांतर मध्ये कनेक्ट केलेली असते. मूव्हिंग कॉईल ही सप्लायच्या समांतर मध्ये कनेक्ट केलेली असते. मूव्हिंग कॉइल्सलाच आपण प्रेशर कॉईल सुद्धा म्हणतो, व्होल्टेज कॉईल सुद्धा म्हणतो. ओके. सिम्बॉल मध्ये जर आपण नीट पाहिलं असेल तर ही तुमची काय असेल, मूव्हिंग कॉईल असेल. ओके. मूव्हिंग कॉईल हे पहा, मूव्हिंग कॉईल ह्यालाच आपण प्रेशर कॉईल किंवा व्होल्टेज कॉईल सुद्धा म्हणतो, जी सप्लायच्या पॅरललमध्ये कनेक्ट असणार आहे. सप्लायच्या पॅरललमध्ये कनेक्ट असेल आणि तो सप्लायचा करंट कॅरी करतो, सप्लायचा करंट कॅरी करतो. ओके. द मूव्हिंग कॉईल M is mounted on pivoted spindle and it is placed between two halves of the fixed coil. The moving coil is connected in parallel. The moving coil is connected in parallel to the supply and it carries current proportional to the supply voltage. Both fixed and moving coil are just wound as normal coils. Last sentence पहा, both fixed and moving coil are just wound as normal coils. दॅट इज these are not wound on cores. ओके. दोन्ही जे कॉईल आहेत ते नॉर्मल कॉईल सारखेच काय केलेले आहेत, गुंडाळलेले आहेत. ते कोरवरती, कोणत्याही स्टील कोरवरती वाउंड केलेले नसतात. ओके. द स्प्रिंग सर्व्स ॲज इनकमिंग अँड आउटगोईंग लीड्स फॉर करंट ऑर सप्लाय फॉर मूव्हिंग कॉईल. ओके. जी काय मूव्हिंग कॉईलवरती जी स्प्रिंग असते, आपण PMMC मध्ये शिकलो होतो, स्पिंडलवरतीची स्प्रिंग असते. स्प्रिंगचं काम काय आहे तर कंट्रोलिंग टॉर्क प्रोव्हाइड करून देणे, त्याचबरोबर इनकमिंग अँड आउटगोईंग लीड्सचं सुद्धा तो काम करतो. द स्प्रिंग सर्व्स ॲज इनकमिंग अँड आउटगोईंग लीड्स फॉर करंट ऑर सप्लाय फॉर मूव्हिंग कॉईल. द करंट कॅरिड बाय दिस कॉईल should not be too high because it may cause overheating of the spring. ओके. ठीक आहे. जी करंट कॅरी केली जाते कॉईलद्वारे ती काय असणार आहे, अतिशय जास्त नसेल, अतिशय जास्त नसते. शुड नॉट बी टू हाय, टू म्हणजे अतिशय. ओके. हाय, बिकॉज इट मे कॉज ओव्हरहीटिंग ऑफ स्प्रिंग. ओके. कारण काय होईल, मग स्प्रिंग ओव्हरहीट होईल. सो टू लिमिट दिस करंट टू सेफ व्हॅल्यू बिलो 100 mA, a high multiplier resistance RM is connected in series with this moving coil as shown. ओके. तर अशा जास्त आलेल्या करंटला लिमिट करण्यासाठी, लिमिट करणे म्हणजे बिलो 100 mA च्या खाली ठेवण्यासाठी हाय मल्टिप्लायर रेजिस्टन्स, जास्त व्हॅल्यूचा एक मल्टिप्लायर रेजिस्टन्स आपण कनेक्ट करतो. त्याचं नाव आहे RM, इज कनेक्टेड इन सिरीज. ओके. मल्टिप्लायर जो आहे तो सिरीजमध्येच असणार आहे. ओके. आणि जो शंट आहे तो पॅरलमध्ये. हे लक्षात येते का पहा, रेंज एक्सटेन्शन ऑफ ॲमीटर आणि व्होल्टमीटरमध्ये आपण शिकलोय. ओके. जो मल्टिप्लायर रेजिस्टन्स RM आहे, इज कनेक्टेड इन सिरीज विथ दिस मूव्हिंग कॉईल ॲज शोन. द मूव्हिंग कॉईल इज डिझिग्नेटेड ॲज प्रेशर कॉईल. ओके. मूव्हिंग कॉईलला प्रेशर कॉईलसुद्धा डिझिग्नेशन करतात, म्हणतात. इट्स टू टर्मिनल आर टेकन आउट ॲज C अँड V. ओके. करंट कॉईलचे दोन टर्मिनल आहेत, M आणि L. तसेच प्रेशर कॉईल किंवा व्होल्टेज कॉईल किंवा मूव्हिंग कॉईलचे दोन टर्मिनल आहेत, C अँड V ऑन द मीटर. डिफ्लेक्टिंग टॉर्क इज प्रोड्यूस्ड ड्यू टू इंटरॅक्शन ऑफ फिक्स्ड फ्लक्स. डिफ्लेक्टिंग टॉर्क इज प्रोड्यूस्ड ड्यू टू इंटरॅक्शन ऑफ फिक्स्ड कॉईल फ्लक्स अँड मूव्हिंग कॉईल फ्लक्स. मूव्हिंग कॉईल फ्लक्सचा आणि फिक्स्ड कॉईल फ्लक्सचा जो काही इंटरॅक्शन होईल, एकमेकांना इंटरॅक्शन होईल. इंटरॅक्शन म्हणजेच भेदणे, इंटरॅक्शन म्हणजे भेदणे. ओके. अशाने काय होईल, डिफ्लेक्टिंग टॉर्क तयार होईल. डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हणजे परावर्तित होण्याची मेकॅनिकल ताकद. डिफ्लेक्शन म्हणजे परावर्तित होणे, टॉर्क म्हणजे चक्राकार गती निर्माण करणारी शक्ती. ओके. टॉर्क. ठीक आहे. डिफ्लेक्टिंग टॉर्क तयार होईल प्रोड्यूस्ड ड्यू टू इंटरॅक्शन ऑफ फिक्स्ड कॉईल फ्लक्स अँड मूव्हिंग कॉईल फ्लक्स. द controlling torque is controlling torque is provided with the help of spring. स्प्रिंग जी यूज केलेली आहे ती कशासाठी असणार आहे, कंट्रोलिंग टॉर्क प्रोव्हाइड करण्यासाठी सुद्धा आणि व्होल्टेज आणि करंटच्या लीड कॅरी करण्यासाठी, म्हणजेच व्होल्टेज आणि करंट कॅरी करणारा लीड याच्यासाठी सुद्धा काय केलेलं आहे, स्प्रिंगचा वापर केलेला आहे. द डॅम्पिंग टॉर्क इज प्रोव्हाइडेड बाय एअर फ्रिक्शन डॅम्पिंग. डॅम्पिंग टॉर्क इज प्रोव्हाइडेड बाय एअर फ्रिक्शन डॅम्पिंग. आपण परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईलमध्ये
टॉर्कसुद्धा शिकलो आहे. ओके, डिफ्लेक्टिंग टॉर्क, कंट्रोलिंग टॉर्क अँड डॅम्पिंग टॉर्क. डॅम्पिंग टॉर्क प्रोव्हाइड करण्याच्या 2 पद्धती आहेत, एअर फ्रिक्शन डॅम्पिंग अँड फ्लुइड फ्रिक्शन डॅम्पिंग. इथे पहा एअर फ्रिक्शन डॅम्पिंग यूज केलेलं आहे वॅटमीटरमध्ये. द डॅम्पिंग टॉर्क इज प्रोव्हाइडेड बाय एअर फ्रिक्शन डॅम्पिंग अरेंजमेंट नॉट शोन इन फिगर. ओके, ही फिगर 3.1.1 मध्ये दाखवलेली नाही आहे. एडी करंट डॅम्पिंग इज नॉट एम्प्लॉयड. एडी करंट डॅम्पिंग इज नॉट एम्प्लॉयड बिकॉज द ऑपरेटिंग मॅग्नेटिक फील्ड इज व्हेरी वीक. एडी करंट डॅम्पिंग हे यूज केलेलं नाही आहे, एम्प्लॉय केलेलं नाही आहे, बिकॉज द ऑपरेटिंग मॅग्नेटिक फील्ड इज व्हेरी वीक विच मे बी डिस्टॉर्टेड ड्यू टू एडी करंट्स. विच मे बी डिस्टॉर्टेड ड्यू टू एडी करंट्स. बोथ फिक्स्ड अँड मुव्हिंग कॉइल्स आर एअर कोर्ड. बोथ फिक्स्ड अँड मुव्हिंग कॉइल्स आर एअर कोर्ड. दोन्ही कॉईल जे आहेत, मुव्हिंग कॉईल, फिक्स्ड कॉईल, मुव्हिंग कॉईल एम आणि फिक्स्ड कॉईल 2 आहेत, ते हाफमध्ये डिवाइड केलेले आहेत, एफ अँड एफ. ओके, हे जे कॉईल आहेत ते एअर कोर्ड कॉईल आहेत, एअर कोर्ड. ओके, त्यांचा कोअर कसा आहे, एअर कोर्ड. ठीक आहे. द कन्स्ट्रक्शनल डिटेल्स कॅन बी समराइज्ड बाय फॉलोइंग टेबल. द कन्स्ट्रक्शनल डिटेल्स कॅन बी समराइज्ड बाय फॉलोइंग टेबल. खालील टेबलमध्ये कन्स्ट्रक्शनल डिटेल्स हे पुन्हा एकदा समराइज केलेले आहेत, ते आपण पाहू शकतो. टेबल नंबर 3.1.1, सिरियल नंबर 1, नेम ऑफ द पार्ट, मटेरियल अँड फंक्शन. ओके, वॅटमीटरमध्ये कोणतं मटेरियल पार्ट आहे, त्या पार्टसाठी मटेरियल कोणतं आहे आणि त्याचं फंक्शन काय, त्याचं कार्य काय. ओके, सिरियल नंबर 1 मीन्स पार्ट नंबर 1 फिक्स्ड कॉईल, त्यालाच आपण करंट कॉईल, त्याचे लीड आहेत एम अँड एल. ओके, मटेरियल पहा, थिक म्हणजे जाड, थिक कॉपर वायर ऑफ फ्यू टर्न्स. थिक कॉपर वायर, कॉपर वायरच आहे, जाड आहे आणि त्याचे काहीच नंबर ऑफ टर्न्स आहेत. ओके, नीट लक्षात ठेवा. फिक्स्ड कॉईल जी 2 पार्टमध्ये विभागलेली आहे, एफ अँड एफ, त्यालाच आपण करंट कॉईलसुद्धा म्हणतो. एम एल त्याचे लीड आहेत. ओके, मटेरियल पहा, त्याला थिक कॉपर यूज केलेलं आहे, थिक कॉपर वायर ऑफ फ्यू टर्न्स. फंक्शन टू कॅरी लोड करंट अँड टू प्रोड्यूस मॅग्नेटिक फ्लक्स. लोड करंट कॅरी करणे आणि मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस करणे प्रोपोर्शनल टू द लोड करंट. प्रोपोर्शनल टू द लोड करंट. लोड करंटच्या तुलनेत प्रोपोर्शनलमध्ये काय करतो, तो मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट करतो. ओके, सेकंड पार्ट मुव्हिंग कॉईल, त्यालाच आपण प्रेशर कॉईलसुद्धा म्हणतो, त्याचे टर्मिनल आहेत सी अँड व्ही. मुव्हिंग कॉईल, प्रेशर कॉईल, त्यालाच आपण काय म्हणतो, व्होल्टेज कॉईलसुद्धा म्हणतो, सी व्ही, त्याचे टर्मिनलचे नाव आहेत सी व्ही. ओके, ह्याच्यामध्ये मटेरियल पहा, थिन कॉपर, थिन म्हणजे पातळ. ओके, फिक्स्ड कॉईलच्या उलट, थिक म्हणजे जाड, थिन म्हणजे पातळ. थिन कॉपर वायर ऑफ मेनी टर्न्स. थिन कॉपर वायर ऑफ मेनी टर्न्स. मुव्हिंग कॉईलमध्ये एक पातळ अशी कॉपर वायर असते आणि अतिशय जास्त वेटोळे मारलेली टर्न असतात. ओके, कॉईल असते. फंक्शन पहा, कार्य पहा मुव्हिंग कॉईलचं काय, टू कॅरी करंट प्रोपोर्शनल टू लोड व्होल्टेज. टू कॅरी करंट प्रोपोर्शनल टू लोड व्होल्टेज अँड टू प्रोड्यूस मॅग्नेटिक फ्लक्स. ओके, ठीक आहे. टू कॅरी करंट प्रोपोर्शनल टू लोड व्होल्टेज. लोड व्होल्टेजच्या प्रोपोर्शनलमध्ये करंट कॅरी करणार आहे मुव्हिंग कॉईल. नीट लक्ष ठेवा. टू कॅरी करंट प्रोपोर्शनल टू लोड व्होल्टेज अँड टू प्रोड्यूस मॅग्नेटिक फ्लक्स प्रोपोर्शनल टू लोड व्होल्टेज. लोड व्होल्टेजच्या प्रोपोर्शनलमध्ये, लोड व्होल्टेजच्या व्यस्तमध्ये तो करंट कॅरी करणार आहे. ओके, थर्ड नंबर पार्ट आहे स्प्रिंग आणि मटेरियल आहे फॉस्फर ब्रॉन्झ. ओके, थर्ड पार्ट स्प्रिंग, मटेरियल यूज फॉर स्प्रिंग, फॉस्फर ब्रॉन्झ. द फंक्शन ऑफ स्प्रिंग टू प्रोव्हाइड लीड्स फॉर इनकमिंग अँड आउटगोईंग करंट फॉर प्रेशर कॉईल, म्हणजेच काय, मुव्हिंग कॉईल. टू प्रोव्हाइड लीड्स फॉर इनकमिंग अँड आउटगोईंग करंट फॉर प्रेशर कॉईल. ओके, प्रेशर कॉईल किंवा मुव्हिंग कॉईल ही कुठं माउंट केलेली असते, पिवटेड स्पिंडलवरती. स्पिंडलवरती माउंट केलेलं आहे, म्हणजेच काय, स्पिंडलवरतीच स्प्रिंग असणार. ओके, मुव्हिंग कॉईलसाठी इनकमिंग आणि आउटगोईंग करंट प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतो, लीड. ओके, त्याचबरोबर टू प्रोड्यूस रिक्वायर्ड कंट्रोलिंग टॉर्क. 2 फंक्शन आहेत स्प्रिंगचे, एक लीडसाठी, दुसरा आहे तो कंट्रोलिंग टॉर्क, जो महत्त्वाचा आहे. कंट्रोलिंग टॉर्क प्रोव्हाइड करण्यासाठी स्प्रिंगचा मुख्यत्वे वापर केला जाणार आहे. ओके, पार्ट नंबर 4 मल्टिप्लायर रेजिस्टन्स RM. मल्टिप्लायर रेजिस्टन्स RM, त्याचा जो मटेरियल आहे तो मॅग्नीज आहे. त्याचा जो मटेरियल आहे मॅग्नीजपासून तो बनवलेला आहे मल्टिप्लायर रेजिस्टन्स. अँड द फंक्शन ऑफ मल्टिप्लायर रेजिस्टन्स इज टू लिमिट
to limit pressure coil current to safe value design aspects. ओके, डिझाईन ॲस्पेक्टच्या प्रमाणे प्रेशर कॉईलचा जो काही करंट आहे तो लिमिट करण्यासाठी आपण मल्टिप्लायर रेजिस्टन्स यूज करतो आणि त्याला आपण प्रेशर कॉईलच्या सिरीजमध्ये कनेक्ट करतो. ओके, पार्ट नंबर 5 पॉइंटर अँड स्केल. पार्ट नंबर 5 पॉइंटर अँड स्केल. मटेरियल यूज्ड फॉर पॉइंटर अँड स्केल ॲल्युमिनियम. ओके, द फंक्शन ऑफ पॉइंटर अँड स्केल टू शो इंडिकेशन ऑफ power on scale, to show indication of power on scale. Okay, these are the parts used for wattmeter and materials of that part and the function of this part. Okay, working karya. Okay, the connection of wattmeter is made as shown in figure 3.1.1c. म्हणजेच कन्स्ट्रक्शनल डायग्राम आपण जी पाहिली होती. ओके, द कनेक्शन ऑफ वॅटमीटर इज मेड ॲज शोन इन स्केमॅटिक डायग्राम पाहिली होती फिगर नंबर सी 3.1.1c. Both current coil and pressure coil carries current and produces their own magnetic flux. दोन्ही कॉईल इथं काय करणार आहेत, करंट कॅरी करणार आहेत आणि दोन्ही काय करणार आहेत, प्रोड्यूस करणार आहेत. प्रोड्यूस करणे म्हणजे निर्माण करणे. दिअर त्यांचे स्वतःचे मॅग्नेटिक फ्लक्स ते तयार करतात. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे चुंबकीय रेषा काय करतात ते तयार करतात. करंट कॉईल फ्लक्स जो काय करंट कॉईल आहे जो दोन कॉईलमध्ये विभागला गेलेला आहे एफ आणि एफ. ओके, करंट कॉईल फ्लक्स हा प्रोपोर्शनल आहे करंट कॉईलचा करंटमधून, करंट कॉईलच्या करंटवरती. ओके, प्रेशर कॉईलचा जो फ्लक्स आहे, फ्लक्स म्हणजे रेषा, चुंबकीय रेषा. प्रेशर कॉईलचा फ्लक्स आहे तो प्रोपोर्शनल आहे, व्यस्त आहे कोणावरती, प्रेशर कॉईलच्या करंटवरती. प्रेशर कॉईलमधून जो काय करंट फ्लो होईल त्याच्यावरती प्रेशर कॉईलचा फ्लक्स अवलंबून आहे. करंट कॉईलचा जो काही करंट आहे त्याच्यावरती करंट कॉईलचा फ्लक्स प्रोपोर्शनल आहे. ओके, हे दोन्ही प्रोपोर्शनल आहे ते कशावरती, सप्लाय व्होल्टेज और लोड व्होल्टेज. द इंटरॅक्शन ऑफ टू फ्लक्सेस प्रोड्यूसेस अ टॉर्क. द इंटरॅक्शन ऑफ टू फ्लक्सेस प्रोड्यूसेस अ टॉर्क ऑन मुव्हिंग कॉईल एम. ओके, इंटरॅक्शन म्हणजे एकमेकाला छेदणे, भेदणे. इंटरॅक्शन ऑफ टू फ्लक्सेस कोणकोणते, एक करंट कॉईलपासून तयार झालेला करंट कॉईल फ्लक्स आणि दुसरा प्रेशर कॉईलपासून तयार झालेला प्रेशर कॉईल फ्लक्स. ओके, द इंटरॅक्शन ऑफ टू फ्लक्सेस प्रोड्यूसेस अ टॉर्क म्हणजे चक्राकार गती निर्माण करणारी शक्ती. ओके, एक चक्राकार गती निर्माण करणारी शक्ती निर्माण होते ऑन मुव्हिंग कॉईलवरती. ओके, मुव्हिंग कॉईल मीन्स कॅपिटल एम, दॅट इज प्रेशर कॉईल. द कॉईल डिफ्लेक्ट्स. मग काय होणार आहे, कॉईल डिफ्लेक्ट होईल, कॉईल परावर्तित होईल. अँड द डिफ्लेक्शन इज प्रोपोर्शनल टू पॉवर कन्झ्युम्ड बाय द लोड. आणि अशा पद्धतीने काय असणार आहे, जे काय परावर्तन असणार आहे पॉइंटरचं म्हणजेच डिफ्लेक्शन असणार आहे. डिफ्लेक्शन इज प्रोपोर्शनल म्हणजे गुणाकार व्यस्त, प्रोपोर्शनल टू पॉवर कन्झ्युम्ड बाय द लोड. ओके, ठीक आहे, हे आहे वर्किंग ऑफ वॅटमीटर. नेक्स्ट, कंपॅरिझन बिटवीन करंट कॉईल CC अँड प्रेशर कॉईल PC. कंपॅरिझन बिटवीन करंट कॉईल CC अँड प्रेशर कॉईल PC. ओके, करंट कॉईल जी दोन कॉईलमध्ये विभागली गेलेली आहे एफ अँड एफ. प्रेशर कॉईल म्हणजेच मुव्हिंग कॉईल जे कॅपिटल एम आहे तो स्थिर आहे, मध्ये आहे, पिवोटेड ऑन स्पिंडलवरती आहे. ओके, द क्वेश्चन इज आस्क्ड इन MSBT एक्झाम समर 15, समर 17. द क्वेश्चन इज कंपेअर PC मीन्स प्रेशर कॉईल, व्होल्टेज कॉईल किंवा मुव्हिंग कॉईल अँड करंट कॉईल of wattmeter with respect to connection status, number of turns, gauge of wires, okay, etc. It is for 4 marks. ठीक आहे, serial number 1 point of comparison symbol. करंट कॉईलचं सिम्बॉल पहा, M and L. करंट कॉईलला दोन टोक आहेत, त्या टोकांचे नाव आहे M आणि L. एलचा जो साईड आहे तो आपण लोड साईडला कनेक्ट करतो आणि एम आहे तो मेन साईडला म्हणजे सप्लाय साईडला कनेक्ट करतो. करंट कॉईल त्याचा सिम्बॉल आहे हे. प्रेशर कॉईल PC. ओके, त्याचं सिम्बॉल आहे. प्रेशर कॉईल ही सप्लायच्या समांतरमध्ये कनेक्ट करतो आपण. म्हणजेच काय, हा जो C पॉईंट आहे तो M पॉईंटच्या पॅरलमध्ये असतो आणि हे पहा इथे मी खाली ड्रॉ करतोय आणि हा होल V आहे जो सप्लायच्या न्यूट्रलला कनेक्ट असतो. ठीक आहे, प्रेशर कॉईल यालाच आपण व्होल्टेज कॉईलसुद्धा म्हणतो किंवा मुव्हिंग कॉईलसुद्धा म्हणतो. प्रेशर कॉईल PC. लीड टर्मिनल कनेक्टिंग टर्मिनल्स आहेत C आणि V. ओके, पॉईंट ऑफ कम्पॅरिझनमधला पॉईंट नंबर 1 सिम्बॉल झाला.
पॉईंट नंबर 2 कंपॅरिझन, पॉईंट नंबर 2 रेझिस्टन्स. ओके, करंट कॉईलचा रेझिस्टन्स लो असतो, करंट कॉईलचा रेझिस्टन्स लो असतो. प्रेशर कॉईलचा रेझिस्टन्स मिडियम, प्रेशर कॉईलचा रेझिस्टन्स मिडियम. सेल नंबर 3 पॉईंट ऑफ कंपॅरिझन कनेक्शन विथ रिस्पेक्ट टू लोड, कनेक्शन विथ रिस्पेक्ट टू लोड. ठीक आहे, करंट कॉईल ही कशी कनेक्ट केलेली असते, लोडच्या सिरीजमध्ये. करंट कॉईल ही लोडच्या सिरीजमध्ये कनेक्ट केलेली असते. ओके, त्याचबरोबर प्रेशर कॉईल ही लोडच्या पॅरलमध्ये कनेक्ट केलेली असते, पॅरलमध्ये. ओके, पॉईंट ऑफ कंपॅरिझन नंबर 4 कनेक्शन ऑर गेज, कनेक्शन ऑर गेज. करंट कॉईलचं कनेक्शन, कनेक्शन मोर गेज लेस. ओके, कनेक्शन मोर गेज लेस. करंट कॉईलला कनेक्शन जास्त आहेत, पण त्याचे जे काय कॉईलचे गेजेस आहेत ते कमी आहेत. ओके, त्याचबरोबर प्रेशर कॉईलचे बघा कनेक्शन लेस, प्रेशर कॉईलचे कनेक्शन लेस आहेत, परंतु गेज काय आहेत, मोठे आहेत. ओके, नंबर ऑफ टर्न्स, पॉईंट ऑफ कंपॅरिझन नंबर 5 नंबर ऑफ टर्न्स. नंबर ऑफ टर्न्स करंट कॉईलचे कसे आहेत, म्हणजेच नंबर ऑफ वेटोळे, वेटोळे करंट कॉईलचे वेटोळे कसे आहेत, लेस आहेत, प्रेशर कॉईलचे मोर आहेत. स्टेटस स्टेशनरी मुव्हिंग. ओके, स्टेटस कसा आहे, तो स्टेशनरी आहे का मुव्हिंग आहे. करंट कॉईल हा स्टेशनरी आहे, फिक्स्ड आहे. ओके, आणि प्रेशर कॉईल जो आहे तो मुव्हिंग आहे, म्हणून त्याला आपण मुव्हिंग कॉईलसुद्धा म्हणतो. ओके, ठीक आहे. Syllabus topic number 3.1.1 capital A advantages of electrodynamometer type wattmeter. In MSBT exam winter 15 the question is asked, write any two advantages of dynamometer type wattmeter. Okay, winter 15 for 2 marks. It is free from hysteresis and eddy current losses. Okay, ॲडव्हान्टेजेस आहेत, फायदे आहेत इलेक्ट्रोडायनामोमीटर टाईप वॅटमीटरचे. इलेक्ट्रोडायनामोमीटर टाईप वॅटमीटर कसा आहे, इट इज फ्री फ्रॉम hysteresis and eddy current losses without modification. It can be used for AC and DC. ओके, कोणतंही मॉडिफिकेशन न करता आपण यांना ACला सुद्धा यूज करू शकतो आणि DCला पण यूज करू शकतो. हायली ॲक्युरेट. ओके, हायली ॲक्युरेट हा फायदाच आहे. ॲडव्हान्टेज नंबर 4 बोथ ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर कॅन बी मेजर्ड बाय डिफरंट. दोन्ही पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवर हे दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने आपण मेजर करू शकतो. Syllabus topic number 3.1.1b disadvantages of electrodynamometer type wattmeter. तोटे, disadvantages म्हणजे तोटे. Disadvantages of electrodynamometer type wattmeter. The question, same question is asked in winter 15 exam. Write any two disadvantages of dynamometer type wattmeter. Okay, cost is more. वॅटमीटर जो आहे इलेक्ट्रोडायनामिक वॅटमीटर तो महाग आहे, कॉस्ट इज मोर. सेकंड, ॲज आयर्न कोअर इज नॉट युज्ड मॅग्नेटिक फ्लक्स इज वीक, सो मोर नंबर ऑफ टर्न्स आर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस डिझायर्ड मॅग्नेटिक फील्ड. ओके, आयर्न कोअर ह्याच्यामध्ये यूज केला नसल्यामुळे याच्यामध्ये जे मॅग्नेटिक फ्लक्स जे क्रिएट होतात ते वीक असतात. ओके, सो मोर नंबर ऑफ टर्न्स, अधिकचे वेटोळे याच्यामध्ये वापरावे लागतात, रिक्वायर्ड असतात, आर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस डिझायर्ड मॅग्नेटिक फील्ड. ओके, चुंबकीय क्षेत्र आवश्यक असणारं चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्यासाठी अतिशय जास्त प्रमाणात वेटोळे याचे घ्यावे लागतात. ओके, टॉर्क टू वेट रेशो इज स्मॉल, टॉर्क टू वेट रेशो इज स्मॉल आहे. ऑपरेट ऑन वीक मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू कोर्स नॉट युज्ड, ऑपरेट ऑन वीक मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू कोर्स आर नॉट युज्ड. ओके, इट नीड्स मॅग्नेटिक शिल्डिंग, इट नीड्स मॅग्नेटिक शिल्डिंग. वॅटमीटरला हे मॅग्नेटिक शिल्डिंगची आवश्यकता आहे, तो डिसॲडव्हान्टेज आहे. ओके, so we will going to see syllabus topic number 3.1.1c torque equation and equation of deflection. Torque equation and equation of deflection of electrodynamometer type wattmeter show that torque produced in 1 ph means single phase wattmeter is proportional to power to be measured. The question is asked the winter 16 for 4 marks. Rm means resistance of current coil, RCC resistance of current coil, RPC total resistance of pressure coil, I current drawn from supply RMS value, V RMS value of voltage, ICC small IPC equals to instantaneous value of currents in CC and PC. ओके, स्मॉल आय काय असेल, स्मॉल ICC instantaneous current in current coil and IPC
स्मॉल IPC इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ करंट फॉर प्रेशर कॉईल. ओके, इथे दाखवलेलं आहे फिगर नंबर 3.1.2 मध्ये. हा जो कॅपिटल आ आहे तो करंट ड्रॉन फ्रॉम सप्लाय आहे. CC मीन्स करंट कॉईल. ICC म्हणजे करंट कॉईलमधून जाणारा इन्स्टंटेनियस करंटची व्हॅल्यू. ओके, हा दाखवलेला आहे PC म्हणजे प्रेशर कॉईल किंवा मुव्हिंग कॉईल किंवा व्होल्टेज कॉईलसुद्धा म्हणू शकतो आपण. याच्यातून जाणारा जो करंट आहे स्मॉल IPC तो काय असेल, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ करंट असेल. ओके, RM म्हणजेच मल्टिप्लायर रेजिस्टन्स. ओके, मल्टिप्लायर रेजिस्टन्स जो आपण प्रेशर कॉईलच्या सिरीजमध्ये कनेक्ट करतो. आणि हा आपला लोड आहे, इकडे सप्लाय व्होल्टेज V आहे. ओके, द इन्स्टंटेनियस टॉर्क इन इलेक्ट्रोडायनोमीटर टाईप. इन्स्टंटेनियस टॉर्क म्हणजेच काय, चक्राकार गती निर्माण करणारी शक्ती इन इलेक्ट्रोडायनोमीटर टाईप instrument is given by okay TI means instantaneous. Okay, TI equals to small I1 into small I2 dm by d theta. Small I1 and small I2 are instantaneous currents in two coils. M stands for mutual inductance, theta deflection. Okay, mutual inductance and theta is the deflection. For wattmeter we write it as TI equals to instantaneous torque equals to ICC into IPC, instantaneous current through current coil into instantaneous current through pressure coil. dm, M stands for mutual inductance and d theta stands for deflection. Okay, V equals to Vmax sin omega t. We know V equals to Vmax sin omega t. Therefore Vrms dot under root 2 Vrms under root 2 sin omega t. Vmax means Vrms into root 2 sin omega t equals to root 2 V sin omega t. Okay, equals to root 2 V sin omega t, where Vrms equals to V. Okay, Vrms काय असेल तो V असेल. The instantaneous voltage across pressure coil. The instantaneous voltage across pressure coil V equals to under root 2 V sin omega t. Okay, V stands for Vrms. Okay, V equals to under root 2 V capital V sin omega t. Assuming that pressure coil is purely resistive having resistance RPC. प्रेशर कॉईल जी आहे ती प्युअरली रेजिस्टिव्ह आहे आणि त्याचा जो काय रेजिस्टन्स आहे तो RPC आहे असं कन्सिडर करूया. ओके, मग करंट थ्रू IPC बेसिक ओहम्स लॉनुसार V व्होल्टेज अक्रॉस प्रेशर कॉईल डिवायडेड बाय रेजिस्टन्स ऑफ प्रेशर कॉईल RPC इक्वल्स टू V आत्ताच आपण डिफाईन केला आहे रूट 2 V साइन ओमेगा टी. ती व्हॅल्यू पुट केली या फॉर्म्युलामध्ये तर काय मिळेल, रूट 2 V साइन ओमेगा टी डिवायडेड बाय RPC आहे तसा राहील. ओके, IPC ओके इन्स्टंटेनियस करंट थ्रू प्रेशर कॉईल IPC इक्वल्स टू रूट 2 कॅपिटल IPC साइन ओमेगा टी. हा जो काय कॅपिटल V आहे त्याला डिवायडेड बाय RPC बाहेर केल्यानंतर आपण बेसिक ओम्स लॉनुसार V डिवायडेड बाय RPC म्हणजेच IPC येईल. ओके, हा IPC म्हणजेच काय इन्स्टंटेनियस करंट आहे आणि हा IPC म्हणजे ॲक्च्युली जाणारा करंट प्रेशर कॉईलमधून. ओके, IPC इक्वल्स टू रूट 2 IPC साइन ओमेगा टी. कॅपिटल IPC इज RMS व्हॅल्यू ऑफ करंट इन प्रेशर कॉईल. शेवटचा सेंटेन्स पहा, IPC इज RMS व्हॅल्यू ऑफ करंट इन प्रेशर कॉईल. ओके, suppose current in current coil, large supply voltage by an angle phi or angle between ICC and IPC is phi. Okay, ICC equals to root 2 ICC sin omega t minus phi. Instantaneous torque TI equals to ICC IPC dm by theta. Okay, putting values of ICC IPC we get TI into V equals to root 2 ICC sin omega t minus phi dm by d theta into root 2 IPC sin omega t equals to. हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, रूट 2 IPC sin omega t into root 2 I sin omega t minus phi dm by d theta. ICC nearly equals to I because IPC is very small. ओके, ICC जो असेल तुमचा हा ICC जो असेल तो नियरली इक्वल्स टू I आहे कारण IPC हा अतिशय कमी व्हॅल्यूचा आहे.
ओके, म्हणून काय येईल, रूट 2 इंटू रूट कॅन्सल होईल, 2 शिल्लक राहील. आय पी सी इंटू आय हे एकत्र केल्यानंतर असं लिहिता येईल 2 आय पी सी आय साइन ओमेगा टी साइन ओमेगा टी इंटू साइन ओमेगा टी मायनस फाय डी एम बाय डी थिटा. हे इक्वेशन रिअरेंज करून घेतलं आपण. ठीक आहे, कॉस ए मायनस बी इक्वल्स टू कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. हा ट्रिग्नॉमेट्रीमधला हा फॉर्म्युला आहे. ओके, कॉस ए मायनस बी असेल तर काय, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी हा फॉर्म्युलाच आहे. ओके, त्या फॉर्म्युलानुसार आपण जर व्हॅल्यूज पुट केलात, देअरफॉर साइन ए साइन बी इक्वल्स टू म्हणजेच काय, साइन ए साइन बी राईट हँड साईड मधील साइन ए साइन बीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. देअरफॉर साइन ए साइन बी इक्वल्स टू कॉस ए मायनस बी, हा कॉस ए इंटू कॉस बी उजव्या बाजूला प्लसमध्ये असलेला बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेताना काय होईल, मायनस म्हणून येईल. म्हणून साइन ए साइन बी इक्वल्स टू कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए बी. ओके, कॉस ए कॉस बी. ठीक आहे, 2 आय पी सी आय कॉस ओमेगा टी मायनस ओमेगा टी प्लस फाय. आता इथं पहा, साइन ओमेगा टी म्हणजे ओमेगा टी म्हणजेच ए कन्सिडर करूया आणि साइन बी म्हणजेच ओमेगा टी मायनस फाय कन्सिडर करूया. तर ह्या फॉर्म्युलानुसार साइन ओमेगा टी मायनस फायची व्हॅल्यू काय येईल, कॉस ऑफ ओमेगा टी मायनस ओमेगा टी प्लस फाय मायनस कॉस ऑफ ओमेगा टी मायनस फाय डी एम बाय डी थिटा. हा जो का तुमचा डी एम बाय डी थिटा तो शेवटी तसंच राहील. ठीक आहे, हे इक्वेशन पुन्हा सॉल्व केल्यानंतर काय मिळेल आपल्याला, 2 आय पी सी इंटू आय कॉस फाय मायनस कॉस ओमेगा टी कॉस ऑफ ओमेगा टी मायनस फाय डी एम बाय डी थिटा. ओके, 2 आय पी सी इंटू आय कॉस ऑफ फाय मायनस कॉस ओमेगा ऑफ ओमेगा टी मायनस फाय डी एम बाय डी थिटा. आय पी सी इंटू आय हा 2 ने आत मल्टिप्लाय करून घ्या. ओके, 2 कॉस फाय इकडेही मल्टिप्लाय होईल, 2 कॉस ओमेगा टी मायनस फाय डी एम बाय डी थिटा. आय पी सी इंटू आय 2 कॉस फाय मायनस कॉस ऑफ 2 ओमेगा टी मायनस फाय प्लस कॉस ऑफ फाय डी एम बाय डी थिटा. पुन्हा एक ट्रिग्नॉमेट्रीचा फॉर्म्युला आहे 2 कॉस ए कॉस बी अशी कंडिशन आल्यानंतर काय, कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, 2 कॉस ए कॉस बी इक्वल्स टू कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी, कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. देअरफॉर इन्स्टंटेनियस टॉर्क टी आय, शेवटचं इक्वेशन पहा, शेवटच्या लाईनचं, टी आय इक्वल्स टू आय पी सी इंटू आय कॉस फाय मायनस कॉस 2 ओमेगा टी मायनस फाय डी एम बाय डी थिटा. ओके, नाव अबव एक्सप्रेशन इज ऑफ इन्स्टंटेनियस टॉर्क. जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे, टी आय स्मॉल कॅपिटल टी स्मॉल आय टी आय इक्वल्स टू आय पी सी इंटू आय कॉस फाय मायनस कॉस 2 ओमेगा टी मायनस फाय डी एम बाय डी थिटा. This is the expression is of instantaneous torque. We will find average deflecting torque for over a time period t. Okay, we will find average deflecting torque for over a time period t. Okay, time period t साठी आपल्याला काय करायचं आहे, average deflecting torque find out करायचं आहे of 1 cycle of AC waveform. Okay, therefore TD deflecting torque equals to 1 upon capital T इंटिग्रेशन रनिंग फ्रॉम 0 to t या टाइम पिरियडसाठी आपल्याला काय करायचं आहे, ॲव्हरेज डिफ्लेक्टिंग टॉर्क शोधायचा आहे, फाइंड आउट करायचं आहे. म्हणून इंटिग्रेशन काय बनेल, टी डी इक्वल्स टू 1 अपॉन कॅपिटल टी इंटिग्रेशन रनिंग फ्रॉम 0 to t टी आय, जे आपल्याला तशी इन्स्टंटेनियस टॉर्कची जी व्हॅल्यू मिळाली आहे ती पुटअप करायची आहे, टी आय डी ओमेगा टी. ओके, हा आपल्याला डिफ्लेक्टिंग टॉर्क शोधण्याचा फॉर्म्युला मिळेल. इक्वल्स टू बरोबर 1 अपॉन कॅपिटल टी इंटिग्रेशन रनिंग फ्रॉम 0 to t आय पी इंटू आय कॉस फाय मायनस कॉस ऑफ 2 ओमेगा टी मायनस फाय डी एम बाय डी थिटा डी ओमेगा टी. ओके, देअरफॉर सॉल्विंग वी गेट हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, आय पी सी आय कॉस फाय डी एम बाय डी थिटा इक्वेशन नंबर 3.1.1 V divided by RPC इंटू आय.
आय पी सीच्या ऐवजी आपण काय पुट केलं, व्ही डिवायडेड बाय आर पी सी. हा आय आहे तसाच राहील, हा कॉस फाय डी एम बाय डी थिटा आहे असंच राहील. ओके, पुन्हा पहा डिफ्लेक्टिंग टॉर्क टी डी इक्वल्स टू व्ही आय डिवायडेड बाय आर पी सी. व्ही इंटू आय हे एकत्र करा, व्ही आय डिवायडेड बाय आर पी सी कॉस फाय डी एम बाय डी थिटा. इक्वेशन नंबर 3.1.2. द कंट्रोलिंग टॉर्क इज प्रोव्हाइडेड बाय स्प्रिंग टी सी इक्वल्स टू के थिटा. हा असेल तुमचा डिफ्लेक्टिंग टॉर्कचा इक्वेशन, फायनल इक्वेशन. ॲव्हरेज डिफ्लेक्टिंग टॉर्क इथे फाइंड आउट झालेलं आहे. टी डी इक्वल्स टू व्ही आय आर पी सी कॉस फाय डी एम बाय डी थिटा. इक्वेशन नंबर 3.1.2. द कंट्रोलिंग टॉर्क इज प्रोव्हाइडेड बाय स्प्रिंग टी सी इक्वल्स टू के थिटा. कंट्रोलिंग टॉर्क स्प्रिंगद्वारे प्रोव्हाइड केले जाणार आहे, त्याचाच टॉर्क आहे तो टी सी इक्वल्स टू के थिटा. ओके, वेअर के इज द स्प्रिंग कॉन्स्टंट न्यूटन मीटर पर रेडियन. के इज द स्प्रिंग कॉन्स्टंट न्यूटन मीटर पर रेडियन. थीटा फायनल स्टेडी स्टेट डिफ्लेक्शन इन रेडियन. फायनल स्टेडी स्टेट डिफ्लेक्शन इन रेडियन. ॲट इक्विलिब्रियम टी सी इक्वल्स टू टी डी. ज्यावेळी असेल त्यावेळी पॉइंटर तुमचा स्टेडी स्टेट रीडिंग दाखवेल, म्हणजेच ॲट इक्विलिब्रियम टी सी इक्वल्स टू टी डी. देअरफॉर के थिटा इक्वल्स टू व्ही आय कॉस फाय डिवायडेड बाय आर पी सी डी एम बाय डी थिटा. ओके, टी डीची व्हॅल्यू इथं पुट करायची आहे के थिटाला इक्वेट करून. देअरफॉर के थिटा इक्वल्स टू आय पी सी कॉस फाय डी एम बाय डी थिटा. ओके, नेक्स्ट व्ही व्ही डिवायडेड बाय आर पी सी इक्वल्स टू आय पी सी शिल्लक राहील. म्हणजेच आय पी सी म्हणजेच काय, व्होल्टेज अक्रॉस प्रेशर कॉईल डिवायडेड बाय रेजिस्टन्स ऑफ प्रेशर कॉईल. बेसिक ओहम लॉ आहे हा. ओके, देअरफॉर थीटा इक्वल्स टू आय पी सी कॉस फाय. देअरफॉर थीटा इक्वल्स टू आय पी सी कॉस फाय डी एम बाय डी थिटा अपॉन के. ओके, देअरफॉर थीटा इक्वल्स टू व्ही आय कॉस फाय डिवायडेड बाय के डॉट आर पी सी डॉट डी एम बाय डी थिटा. थीटा इक्वल्स टू के वन व्ही आय कॉस फाय डी एम बाय डी थिटा. इक्वेशन नंबर 3.1.3. देअरफॉर के वन इक्वल्स टू 1 अपॉन कॅपिटल के इंटू आर पी सी. दस डिफ्लेक्शन इज प्रोपोर्शनल टू पॉवर बीइंग मेजर्ड. म्हणून डिफ्लेक्शन जे आहे, परावर्तन जे आहे ते प्रोपोर्शनल आहे, प्रमाणात आहे, अवलंबून आहे, प्रोपोर्शनल टू द पॉवर बीइंग मेजर्ड. जी काय पॉवर आपण मेजर करायला निघालोय, मोजतोय, त्या पॉवरवरती परावर्तनाची शक्ती किंवा डिफ्लेक्शन अवलंबून आहे. फ्रॉम इक्वेशन 3.1.1 इट कॅन बी रिटर्न दॅट. ओके, इक्वेशन नंबर 3.1.1 पासून इट कॅन बी रिटर्न आपण लिहू शकतो थीटा इक्वल्स टू आय पी सी इंटू आय डिवायडेड बाय के कॉस फाय डी एम बाय डी थिटा. इक्वेशन नंबर 3.1.4. थीटा इक्वल्स टू के वन पी डी एम बाय डी थिटा. पी इक्वल्स टू पॉवर टू बी मेजर्ड इक्वल्स टू व्ही आय कॉस फाय. पी इक्वल्स टू पॉवर टू बी मेजर्ड इक्वल्स टू व्ही आय कॉस फाय. ओके, पॉवर बीइंग मेजर्ड, पी इक्वल्स टू पॉवर टू बी मेजर्ड व्ही आय cos phi. Okay, this is about the average equation of torque. Okay, we have seen here in syllabus topic number 3.1.c torque equation and equation of deflection. Torque equation and equation of deflection. Okay, so keep watching SRG Technical for next video, next lecture. In next video, next lecture, we will going to see syllabus topic range multiplying factor and range extension. Okay, syllabus topic number 3.2. Okay, in this video we have covered the basic introduction. Once again, we have started unit number 3, measurement of electric power. Introduction, we have seen balanced and unbalanced load. We also have seen, okay, the concept of balanced load and unbalanced load. And we have started dynamometer type wattmeter construction and working. Okay, there are two coils, fixed coil and moving coil. Fixed coil is get divided into halves FF. Okay, and moving coil is placed between two halves and pivoted on spindle. The remaining arrangement are provided, means controlling torque provided by the spring and damping torque is provided by air friction damping. Okay, working, we have seen the working interaction of magnetic flux between two coils produces a force on moving coil. Okay, then the parts and material and function, we have studied working of the dynamometer type wattmeter, also studied comparison between current coil and pressure coil, the symbol, position, resistances,
connection with respect to load, connection or gauge, number of turns, status, it is a stationary or rotating or moving. We have seen advantage and disadvantage also. Okay, torque equation and equation of deflection. This is the last part of video number 1 of unit number 3 we have seen here. In next video number 2, we will going to start syllabus topic number 3.2, range multiplying factor and range extension. So for the next video, next lecture, keep watching SRG Technical. Thanks for watching.